श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे द्वारकेला गेले. तेथून पुढे शरयू नदीकाठी असलेल्या अयोध्यात गेले. तेथे रामवंशीय पाशुपत राजा राज्य करत होता. तो सैन्यासह राम मंदिरात दर्शनासाठी गेला. त्याच वेळेस गर्दी नको म्हणून मच्छिंद्रनाथाला द्वारपालकाने अडवून मागे ढकलले. त्याचा मच्छिंद्रनाथाला खूप राग आला. परंतु चाकरावर रागवण्यापेक्षा राजाला शिक्षा करण्याचे त्यांनी ठरवले. पण राजा प्रजेचा पालक असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा करण्यात अर्थ नव्हता. म्हणूनच राजाने जेव्हा राजमूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला तेव्हा मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्र टाकून राजाच्या दिशेने ते फेकल्यामुळे राजाला त्या अवस्थेतूनच उठताच येईना. कोणीतरी योग्याच्या अपमानामुळे असे घडले असावे असा तर्क लोकांनी करून त्या योग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. द्वारपालाने मच्छिंद्रनाथाचे नाव सांगताच सर्व मंत्री शरण आले. त्यांची दया आल्यामुळे मच्छिंद्रनाथाने विभस्त्र मंत्र म्हणून जपून राजाला सोडवले. मच्छिंद्रनाथांना राजाही शरण गेला. त्यांच्या दर्शनाने त्याला आनंद झाला. त्याने मच्छिंद्रनाथांना सन्मानाने राजवाड्यात नेऊन त्यांचा सत्कार केला. राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतक्या मनोभावे केली की त्याच्यावर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला. तो म्हणाला, राजा, तुझी काय इच्छा आहे ती मला सांग, ती मी पूर्ण करीन. तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, महाराज, मी रामचंद्राच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन झाले तर मी स्वतःला फार धन्य समजेन. मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून त्याला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजे वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला. सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्यमाता वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व अरुणांसह निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा, विष्णू व शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता, पण त्याने सूर्याची अशी वाईट स्थिती केल्यामुळे ते दुःखी झाले. त्यातला विष्णू मच्छिंद्राला म्हणाला, मच्छिंद्रा, या जगन्मित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस? मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशजांची साधी इच्छा तरी पूर्ण केली आहे का? विष्णू म्हणाला, मग तुझी काय इच्छा आहे? मच्छिंद्र म्हणाला, पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे, ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे. आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या ठायी राहून सिद्धी दिली पाहिजे. विष्णू म्हणाला, तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करील. तू त्याला आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून आधी या राजाला रामप्रभूंचे दर्शन घडवा, मगच सूर्याला सोडीन. त्याचे हे बोलणे झाले न झाले तोच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्यांचे दर्शन होताच भगवान शंकरांना अत्यंत आनंद झाला. पाशुपत राजालाही खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले. तोच रामाने त्याला उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्रा, तुझे नाम सर्व नामात श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे. आणि जर तशी इच्छा नसली तर कोदंड सज्ज करावे व माझ्याशी युद्धाला यावे. मच्छिंद्रनाथाच्या वीरश्रीयुक्त बोलण्याने राम सुखावला. दत्तात्रयाने तुला सर्व विद्या दिल्या. सर्व देव तुझ्या मंत्राच्या पाठीशी आहेत. तुझ्या मंत्रात माझे नाव येताच मी सर्व शक्तीसह तुझ्या सहाय्याला येईन. आपण दोघेही विष्णूचेच अवतार आहोत, म्हणून एकच आहोत. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडविले. खरंच तू धन्य आहेस. आता तरी सूर्याला सावध कर. हे रामाचे संभाषण ऐकून मच्छिंद्राबरोबरच सर्व देवतांनाही आनंद झाला. मच्छिंद्राने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतलेल्या सूर्य बंधमुक्त झाला. आपल्याला कोणत्या योग्याने बद्ध केले हे पाहण्याची इच्छा सूर्याने आजूबाजूच्या देवांजवळ व्यक्त केली. देवांच्या विनंतीवरून चंद्रास्त तपाद्वारे मागे पुढे 2 शीतलचंद्र निर्माण करून पर्जन्यास्त्राने थंड पाणी सतत पडत राहील ही योजना करून मच्छिंद्रनाथ सूर्याला भेटले.
मच्छिंद्र म्हणजेच कवी नारायण कलियुगातील ईश्वरी कार्य करीत असल्याचे विष्णूने सांगितल्यावरून सूर्याने त्याला वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे वचन दिले. अरुण, सूर्य, सर्व देव, राम, लक्ष्मण हे सर्व स्वस्थानी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने राजाला बरोबर घेऊन मंदिरात श्रीरामाची पूजा केली. अयोध्येच्या पाशुपत राजाचा निरोप घेतल्यानंतर तो वंग देशात गेला. फलश्रुती या अध्यायपठणाने देशांतरीचा मित्र भेटीस येईल. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गुरुराया. भवच्छेदका पळवी माया. श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया. मम किंचित नाम मिरविसी. अगाहे ज्ञान दिवटी. अम्मा साधका जे दिठी. मिरवता आहेसी पूर्ण कोटी. हितकारक महाराजा. अतरी मागिले अध्यायी कथन. विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न. आणि स्वर्ग वासा ते भोगुन मही लागी मच्छिंद्र उतरता. आणि वज्रवटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती. उष्णोदकी भोगावती जगा माझी मिरविली. यापरी द्वारका करुणी तीर्थ. गोमती स्नानविधी यथार्थ. करुनिया द्वारका नाथ. प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी. तरी श्रोतिया कथा परियेसी. स्थान करुणी शरयुतिरासी. रामदर्शना जात असे. तो पाशुपतराव तया ग्रामी. रामवंशात पराक्रमी. तो देवालयी पूजे लागुनी. आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती. सदनी तुरुंगने राबती. छत्र चामरे कळस दीप्ती. लाजविती भानुते. वाजी गज यांचे रंग अनिक. तेही चपळ अलौकिक. वाताकृती लक्ष एक. तया भोगवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त. जडित पाखरा हाटकवत. रत्नकोंदणी हार लखलखित. की नक्षत्रमणी मिरवले. त्यातही झळकत झालरीयुक्त. गुणी ओविले अपार मुक्त. कोणी विराजत गंगावत. शुभ्र तेजी मिरविले. ग्रीवे माळा रत्नवती. हाटकासी जे ढाळ देती. रत्न नोहे तेज गबसती. चमू लागी मिरवला. पदी पैंजन ऋण झोनती. की वीरांची वीरश्री वाचे वदती. की शत्रुघ्नीच्या अपार पंक्ती. ब्रीद म्हणती विभांडू. एशियापरी वाजी ते हौसे. की चिंतिल्या ठाई दाविती वास. अतिवात चपळ गतीसा. सरसर म्हणती माघारा. अगा ते वाजीन म्हणू महीचे. की इंदू बंधुरत्न उद्धीचे. विशाळ शक्ती कापात्र अब्धीचे. मुक्त करुनी आणिले ते. याचक नीती विकासुनी अवनी. हत्ती मिरवती प्रत्यय ने लागुनी. विशाळ गंडस्थळ दंतकंदनी. चुडे सुवर्ण मिरवले. हाटक व्यक्त त्या भूषण. हौदे अंबारिया दैदिप्यमान. की पृत नामे हिचे नग ते पूर्ण. भावनी ऐसे पाहे का. अपार सैन्य भह संभार. पाहता उचलिले जे गिरीवर. की पर्वत माथा तरु शृंगार. तैसा पताका गजपृष्ठी. एकाहुनी एक अधिक. महारथी ते युद्धकामुक. 10 सहस्त्र राहयासवे लोक. युद्धकामुक मिरवती. परी युद्धशास्त्री चतुर सुगम. की परशक्तीस देती दम. ऐसे प्रतादीपिक स्तोम. इंद्रसुखा आगळे की. पायीचे पायदळ अपार. वस्त्राभरणी मंडिताकार. छडीदार आणि चोपदार. जासूद हलकारे मिरवती. हेमभूषणी मुक्तमाळा. असकळ पायिका झळकती गळा. जडित रत्नी अति तेजाळा. हेमालंकार करकमळी. 10 अंगुळी मुद्रिका गहन. हेममुक्तते मिरवती श्रवण. पहातेपणी राणीवपन. भार पडले लोकाते. असो ऐशी अपार संपत्ती. मिरवला पाशुपत अयोध्यापती. ते सकळ दाटी देवळाभोवती. राजीने मिरवली. त्यात श्रीरामदर्शन कारण. जाता झाला योगद्रुम. परिते द्वारपाळ परम. नाथा लागी बोलत. परम पाप संचल्या तुंबळ. तेव्हा मिरवे द्वारपाळ. प्रथम धर्मा लागी काळ. अधर्म परी मिरवत असे. त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान. ते द्वारपाळ द्वाररक्षण. आपण बुडी यजमान. बुडवू पाहती निश्चय. महानष्ट जाता समोर. कदान म्हणती लहान थोर. न भिड चित्ती परम निष्ठुर. वाचे कठोर बोलती. सप्तजन्म तस्कर नीती. शतब्रह्महत्या जया घडती. तेव्हा तो पावे द्वारपाळशेती. धर्मविनाश रायाचा.
ऐसी परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ. मच्छिंद्र जाता उता वेळ हटकूनी डंभ केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडूनी बुद्धिहीन. कोठे जासी तातडीने मतिमंदा हे मूर्खा. हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना. त्यात तू जासी बुद्धिहीना सर परता माघारा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिले मच्छिंद्र नाथाप्रती. येणे करुनी परमचित्ती विक्षेपाते पावला. परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी. तो म्हणे सेवकासी संवाद करणे विहित नव्हे. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. तेवी बुद्धी तरुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रामागे रश्मी येता. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्नामागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा. तदनु बुद्धी अयोध्या नृपाळा सेवक सेवा आव्हानिती. की माळीत माळ्याच्या योजनी पंथ सुयुक्त सोडी उदक अंत. तदनु बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. ऐसिये शब्दा सद्गुणवाणी बोधी कवळा बोधी सकळा विवेक खाणी. बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परी बुद्धी प्रकरण आणिक सुचले तया कारण. की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा ते. एक राव आराहिटा संपूर्ण सेवका दाटे व्यथा. जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची. शरीरी कोठे घालिता घाय परी सर्वपरी दुःख होय. तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी प्रतनेते. ऐसे योजुनी मच्छिंद्रनाथ भस्म चिमुटी कवळी हाता. स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनाथी जल्पला. येरीकडे पाशुपत देवा बुद्धांजुळी होऊनी प्रणत. रामा सन्मुख दंडवत मही मस्तके ठेवीत असे. तो स्पर्श मग येऊनी निकट करिता झाला अंगी जगट. जगट होता मही पाठ भाळा सहज झालीसे. राव उठू पाहे शनी परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी. भाळ पदादी भयपनी मही युक्त झाली ती. करिता यत्न बहुता परी परी विभक्त नोहे कदा धरित्री. बह श्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी. म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत. सेवका पुसे रळी मात कोणी कोणाते झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती. गांजिला असेल राजदूती म्हणून शोभला असेल तो. मग त्याते शोभ न येता शोभवरिला श्री भगवंता. तयाचे साधू जगी छळिता क्रोध नावरे देवासी. मही श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची शोभवणे आपुले मन. श्री अंब ऋषीचे केले छळन तरीन सहावे देवाते. तेने सुदर्शन लावणी पाठी गर्भ सोसी आपण जगजेठी. तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहावे देवाते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमळ निळा. दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रकटला. धर्म हवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ. तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाते. रणी होता कडकडाट बहता पक्षी जोडा बाळे टाकूनी जाता. बाळकांनी स्मरता रमानाथ करी घंटा टाकी तयावरी. पारधी पक्षी प्राण हरणी व्याळरूप झाले चक्रपाणी. तस्मात दासाचा छळ कोणी कदा काळी करू नये. जळी पदाते नक्र ओढी स्मरता धावला अति तातडी. सुदर्शन प्रेरुनी घाली उडी निज दासा रक्षावया. याची नीती कोण दुती गांजिली असेल हरिभक्ती. म्हणून लोभे सायक हाती हरीने वरिला असेल की. ऐसी भावना आणुनी चित्ती शोध करीतसे प्रती. शोध शोधिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकून कानी शोधून काढी मच्छिंद्र मुनी. धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवडिता. अहो तो मंत्री नोहे मोहेरा विषची घेऊनी सांडी रुदिरा. की चिंतामणी राज अधिरा राजचिंता हरणार्थ.
तन्याय तो सुघड करणी, त्वरे लागला मच्छिंद्र चरणी. मग म्हणे महाराजा औदार्यपणी, कृपादान ओपावे. तुम्ही संत ते स्नेह भरीत, पूर्ण शांतीचे भांडार युक्त. औदार्य सांगता नाही मीत, अपराध क्षमा करावा. मेघ जरी उदार म्हणावा, तोही समता न करी संत भावा. मेघ विसरे दातृत्व भावा, तेवी संत नोहे तो. जरी परिसाची उपमा देऊ, तो लोहा तेची देत हाटक भाऊ. इतर धातुसी होत परिभवू, न चले शक्ती तयाची. कल्पतरू जरी करावा समान, शुभाशुभ दावी रत्न. तेवी नोहे संतजन, शुभ चिन्हेची वांछिती. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात. क्रोध आवळूनी होता शांत, प्रसाद देऊ म्हणत असे. मग करी कवळूनी भस्मची मोठी, विभक्त अस्त्र मंत्र पोटी. कविराज जल्पता होटी, धराची मोठी सोडीत असे. राव उठूनी बैसे धरित्री, वेंगी पाचारी तसे सुहित मंत्री. सवेची येऊनी झडकरी, दूती राजाज्ञा निवेदिली. पत्रिके बोलावनी निकट दूत, विचारुनी घेता राजक्षेमात. तव ते शुभवार्ता सांगत, गल्यान राजा विराजला. मग मच्छिंद्राचा धरुनी पाणी, मंत्री नेत तया लागुनी. प्रवेश होता तये शनी, वृत्तांत राया ते निवेदिला. राये ऐकुनी सकळ वृत्तांत, मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित. अति गौरवे स्नेह भरित, नाम पुसे तया प्रती. येरी म्हणे नरेंद्र पाळा, मज मच्छिंद्र म्हणूती तानुल्या बाळा. राये ऐकुनी वृत्तांत सकळा, मच्छिंद्र चरणी प्रेरित असे. पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न, साठवले अष्टवना कारणे. तेने करुनी दर्शन भूषण, स्वीकारावयासी पाहत असे. ऐसी इच्छा अब्धी पाटी, तो मच्छिंद्रचंद्र रेखिला दृष्टी. मग परम मनी आनंद दाटी, अचित्र पात्री हेलावली. मग सुखासने सिद्ध धरू करून, राजाने मच्छिंद्राचा हात धरून. आपले सभास्थानी नेऊन, कनकासनी बैसविला. षोडोपचारे पूजन, अर्पिता झाला तन मन धन. वरी परम आदरे भक्तिरत्न, मच्छिंद्रनाथ ओपित असे. सदा सर्वदा आसनी शयनी, गमनी पूजन अर्पिता भोजनी. जोडूनी पाणी, निरंतर उभा सेवे लागुनी. अन्य काही सुचेना. ऐसी या भक्तीचा पाहता पाठ, मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवन चित्ती दाटत असे. येरू म्हणे जी योग द्रुमा, मी सूर्यवंशी पाशुपत नामा. राम अवलाद कुशपत्नी धामा, अवलाद देह असे हा. तरी वडील माझा विजय ध्वज, श्रीराम अवतरे तेजः पुंज. माते भेटवी महाराजा, मित्र कुळाचा टिळक जो. येरी म्हणे रे भाऊका दिठी, आता करीतो तयाची भेटी. मग सभे बाहेरी तेजो तपोजेठी, राया घेऊनी येत असे. उभा राहुनी राजागणी, धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी. भस्म चिमुटी संजीवनी, अर्कावरी प्रेरित असे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण, धृमे भरूनी गेले गगन. दिशासह अर्क संपूर्ण, झोकाळूनी पै गेला. धूम्रास्त्राने भरले नयन, नेत्रपुसी तसे सारथी अरुण. धूम्र संचारोनी मुखाकारण, कासावीस होत असे. ते पाहुनी सविता राज म्हणे अस्त्र विद्ये धूम्र विराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे, तेने प्रेरिली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन, कवळुनी सायका चढुनी गुण. वायू अस्त्र शर निर्मून, सोडिता झाला महाराजा. तव तो शर प्रतापवंत, लवकरी प्रकटवी स्थावर मारुत. तेने मंदराचळ पर्वत, हालू पाहती डगडगा. गगनापासूनी महीपर्यंत, प्रकट झाला प्रळयावंत. तरु उंच म्हणूनी नभी भ्रमत, पक्षी जेवी भूगोलाते. ऐसा वात होता प्रकट, ध्रुमे फुटला दिशापाठ. सदनाकाळी निर्मळ वाटे, गमन करिता येईना. ते पाहुन्या योग द्रुम, जल्पता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम, आड झाले रथाते. विशाळपणी सांगू की तुले, की मंदराचळीचे दुजे उगवले. तेने मार्ग कुंठित झाले, वातचक्राचे महाराजा. मग ते अस्त्री नारायण, पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो. तव वज्रास्त्र अति कठीण, पर्वत माथे गेले भेदून. तेने घाये शतचूर्ण, त्वरे झाले नगराज. पर्वत चूर्ण होता निगुती, ते पाहुनी मच्छिंद्र जती. भ्रमी अस्त्र योजुनी उपरती, मित्र भागी सांडित असे. ते अस्त्र होता स्पंदनी प्रविष्ट, वांजीसह अरुण झाला भ्रमिष्ट. सांडुनी रहानीची नित्य वाट, स्यंदन येती भलतीकडे. ते पाहुन्या द्वादश नामी, ज्ञानशराच्या
न उरल्या उनगुर्मी, तेने करुनी भ्रमे प्रकामी नाशाप्रती पावत असे. जैसा पेटला पावक, त्यावरी सोपविले सकळ उदक, मग तो उरे केवी दाहक, तेवी अर्का झाले असे. की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे, अंगीभूषण ज्ञानपणाचे बोधगुणी गोवित असे. की सदनात दाटला अंधारा अपार, तो दीप उजळीता होतो दूर, तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे. तेने उडवूनी भ्रमिष्टपणा, सुपंत सुपंता करी गमन, ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहोन वाताकर्षण जल्पत. वातास्त्र आकर्षण सबळ, वायू चक्री भेदिले तुंबळ, मग वांजीचे आणि सारथ्याचे तये वेळ, श्वासोच्छ्वास राहिले. आणि जो प्रत्यक्ष चंड किरण, तोही दाटला श्वासे करून, वायुचक्री गेले आटून, रथ उलटोनी पडियेला. वायुचक्राचा ज्यासी आधार, तो आधार तुटताची सत्वर, स्वर्गाहुनी उर्वीवर आदळता स्यंदन तो, मही आदळता दिव्य रथ, खाली पडला श्री आदित्य, स्यंदनी वाजी अति होत कासावीस श्वासाने, अपरी मही पडता तेजो राशीपाळ, मही पातला अति अनळ, तेने दाहू पाहे सकळ, मही वरले उद्बीज. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मरे त्वरित, तेने करुनी अपरिमित जलवृष्टी होत असे. परी आदित्य पडता निचेष्टित, परम घाबरले स्वर्गदैवत, मग विमान यानी होऊन त्वरित मच्छिंद्रापासी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव, वरुणी अश्विनी कुबेर देव, सूरवर अनादी सकळ गंधर्व, मही लागी पातले. सत्यलोक तपोलोक अतळवितळ सुतळाधिक, संकटी पडला एक अर्क लागवेगी धाविनले. जैसे सकळ तरुवरती चहूकडूनी पक्षी येती, तन्यायमयी वरती सकळ देव उतरले. मग महाराजा श्रीराब्दी जावई, धावूनी मच्छिंद्र धरिला हृदयी, म्हणे हा आदित्य का अन्यायी, संकटी तुवा योजिला. या उपरी करून नमस्कार, विष्णू ते देत उत्तर, म्हणे महाराजा पाशुपतवीर, आदित्य कोळी असे हा. ऐसे असता यथार्थ वंश जासी न पाहे हा आदित्य, तस्मात वडिलांची धर्मनीत तैसे परी असावी का. बालकाचे संगोपन होय मातेन, सदा रोषाची केली गवसन, मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी. स्वामी सेवका अमित्र मानी, मग कार्य कैचे येत घडोनी, सदा संशयाची गवसनी उभय चित्ती मिरवत असे. तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्याप्रती, म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचियेला. आणिक एक मम वागोत्तरासी, साबरी विद्या कवित्व राशी, सूर्यनामे मंत्र उपदेशी, प्रसन्न असावे अर्काने. या उपरी आणिक आहे ओज, सूर्यवंशी विजयध्वज, तो पाशुपता ते श्रीराम आज, भेटवावा महाराजा. ऐसी परी कामना मनी, वेधिले आहे चक्रपाणी, पाशुपतरायाचे प्रेमवदनी, गुंती पावलो भक्तीने. नवरानिवासः माझा काम, पूर्णते आना मेघश्याम, ऐसे बोलता योगद्रुम, हरी उत्तरा स्वीकारे. म्हणे बारे योगद्रुमा, जो जो काय वेदला काम, तो तू पावशील कल्पद्रुमा, परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र, जगी होतील प्रविष्ट पवित्र, तै स्वकष्टाने येऊनी मित्र, कार्य करील लोकांचे. ऐसे बोलिनी चक्रपाणी, करतळा कर देत वचनी, म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी, वरदाता झाला असे. बारे तव मंत्र लोकोपकार, नामस्मरणी होता नर, तेनेची पातक योगभद्र, सकळ जनाचे मिटतील. सहज सूर्याचे वदता नाम, सकळ पातके होतील भस्म, तैशात मंत्र प्रयोग उत्तम, कार्या लागी धुनावेला. नाममंत्रयुक्त प्रयोग, त्यावरी तव वाणी पवित्र अभंग, त्याही वरती वरद चांग, प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी बा 16 राशी पावले, सुवर्ण जडावासी गमले, ते भूषण मोला चढले, मान्य केवी होईना. तरी या कामा कदा आळस, होणार नाही महापुरुष, आम्ही सर्व देव तव वचनास उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र अश्वत स्थानी, तू ते पाप ओपुनी वरदवानी, तुष्ट केले आधीच. तरी आता संशय सर्व सांडूनी अर्का जीव वावे, याची रीती देव आगवे, गौरविती मच्छिंद्रा. जैसे एका चंद्राबुसाठी न्याहाळी ती चकोर पाठी, तेवी जगलोचना दिठी, सकळ देव गौरविती.
मच्छिंद्र म्हणे पाशुपत राया, आधी दावीन राम काया, तेव्हाच समाधीन तरी राया, मग चित्तांत ओसंगी. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी, प्रकट झाला कोंदड पाणी, दशरथनय महाराज. मग राममूर्ती प्रकट होता, शिवासी आनंद वाटला चित्ता, आणि राया पाशुपता आनंद सरिता उचंबळली. मच्छिंद्र देखता कोंदड पाणी, भावे मस्तक ओपिले चरणी, रामे प्रेम धरुनी वक्ष स्थानी, मच्छिंद्रनाथ कवळीला. पाशुपत राव भाविक पूर्ण, तोही वंदीर श्रीरामचरण, राम त्याते हृदय धरून, धन्य वंश म्हणतसे. यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त, नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ, गौरवोनी राम बोलत, हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असती, तेवी त्यात रामनाथ गंगा वसती, सर्वात श्रेष्ठ सीतापती, ग्रंथा माझी निवेदिले. त्याही ग्रंथा नाही मिती, परी तव नामे शुभ ते असती, तेवी माझ्या कवित्वाप्रती, वरद पात्री विराजिजे. साबरी विद्येचे अपार वचन, मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण, जेथे येईल तुझे नाम, तेथे कार्य करावे समग्र त्वाम. तव नामी होता मंत्रोच्चार, ते त्वाम कार्य करावे समग्र लवकर, तरी प्रांजळ चित्ती देवी कर, मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अनुमान, तरी सज्ज करी का कोंदडबाण, माजवोनी आता समरंगन, नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक, तू तिही देवांचा वरदायक, श्री दत्तात्रेय प्रतापार्क, अवतार तिघा देवांचा, आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म, ते तुझ वश्य आहेत योगद्रुमा, तेथे मी का नसावे सहाय्यार्थ कामा, सहाय्य असो तुझ आता. तुझ्या मंत्री माझे स्मरण, होताची कार्य करीन, 52 विरात सबळ आचरण, मंत्रप्रयोगी दाविन मी. ऐसी वधूनी वरदवाणी, भाष देत मच्छिंद्र पाणी, मग मने हे योगधामी, मज तुझ ऐक्य असे की. तू विष्णूचा अवतार, जो कवी नारायण महाथोर, तस्मात तुझे शरीर ऐकेत्व असे या लोकी. ऐसे बोलूनी कौसल्यासुत, धन्य म्हणूनी ग्रीवा तू कावित, यावरी बोले सावध आदित्य, व्यंगे करी तपोराया. एक मित्रा वाचुनी धरणी, झाली असे दीनवाणी, तरी योगींद्रा सुखधामी, मम पूर्वजा मिरविका. मही पडला अंधकार, देव त्रास पावले समग्र, सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया. ऐसे ग्लानी सुराळ वचन, श्रीराममुखी ऐकोन, ते मच्छिंद्र हृदय अपार भूषण, चित्त शक्ती ते मिरविले. तेने परम आनंद वृत्ती, प्रसन्न झाली चित भगवती, मग वातास्त्र मंत्र देहस्थ व्यक्ती, प्रसादाते ओपित असे. वातयुक्त अस्त्रपूर्ण, मुखी जल्पता मच्छिंद्र योगीजन, मग सुटी अपावोनी वाताकर्षण, सुखी केला आदित्य तो. मग सावध होऊनी मही बैसत, दाही दिशा न्याहाळीत, तो अपार दृष्टी देखुनी दैवते, सकळा लागी पाचारी. सकळ देवती जाऊनी तेथ, नमिना महाराज प्रताप आदित्य, यावरी विष्णू लागी पुसत, क्षत्रिय कोण ऐसा आहे की वासना पुन्हा परतून, हरू पाहत श्याम कर्ण, धन्य प्रतापी प्रताप गहन, आजी दावी का मज कारणे. तरी ऐसे प्रतिज्ञे लागून की युगानुयुगी असे प्रसन्न, तरी तयाचे मुखमंडन मज भेटीते आणावे. मग मच्छिंद्राते देव पाचारिती, की तुझ बोलावी तसे गबसती, मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती, दर्शना जात मच्छिंद्र. मित्र दाहको अतिसबळ, म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ, ते मागे पुढे परम शीतळ, चंद्रास्त्री मिरवीत असे. त्यात जलदास्त्राचा वर्षाव, होऊनी होत शीतल ठाव, ऐसे योजनी सविता राव, जाऊन या नमियेला. सर्वाते देखुनी मच्छिंद्रनाथ, धन्य धन्य ऐसे म्हणत, कवन नामी असे पुसत, ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा, नामधामादी सांगितली वार्ता, कवी नारायण महिवर्ता, मच्छिंद्रनाथ मिरवीत असे. येरी म्हणे माझा अंश नवनारायण असती महिस, तयाचा अवतार शुभ आम्हास, सांगोलपणे वाटला हा. तरी बारे मच्छिंद्रनाथा, कवन कामनी वेदली व्यथा, ते मज वधुनी वरदामृता, प्राशन करी महाराजा. कृत त्रेता द्वापार युग गेले, परी ऐसे नाही केले, धन्य तुझा प्रताप असे विपुल, धन्य गुरु तुझा तो. येरू बोले कर जोडोनी, मम वेदली कामना वंबनी, साबरी विद्या कवित्व करणी, कृपा करुनी दाविली. परी त्याते वरद आपुला, असावा ऐसे वाटले मनाला, तरी कृपा करुनी वर त्याला दिदला पाहिजे महाराजा.
मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान, जगाचे कार्य सुमंत्र संधान स्वकष्टाने मिरवावे. ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासरमणी, मंत्रप्रयोगी स्वय येऊनी कार्य करीन जगाचे. ऐसे वदोनी जगलोचनी, भाष देत करतळ वचनी, यावरी पाशुपतराया बोलावनी चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्यप्रवाह, वंश मालिका सगुण सर्व, तुष्ट केला सविता राव, मच्छिंद्राने ते समयी. वंश मालिका ऐसी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण, मग आपुला सिद्ध करून स्यंदना वातचक्रा आव्हाने. येरीकडे सकळ देव, विमानयानी गेले सर्व, वापुल आले स्थान अपूर्व, पाहते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ, कृपे आव्हानुया पाशुपत, निघाला झाला करुणी तीर्थ, राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन. चंद्रगिरी पाहिला ग्राम, तेथे गवारातूनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे कैलकी. नरहरिवंशी धुंडीसूत, मालुहरीचा शरणागत. पुढील अध्यायी उत्तम कथेत निवेदिल श्रोतियांसी. स्वस्ती श्री भक्तिकथासार, संमंत गोरक्ष काव्य किमगार, सदापरी सोत भाविक चतुर. अष्टमोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 8 ओव्या 179. नवनाथ भक्तिसार. अष्टमोध्याय समाप्त.